आणि या ठिकाणी आणखी 3 आरोपी, ज्यामध्ये सर्वात सुदर्शन घुले हा जो प्रमुख आरोपी आहे, ज्याने सुरुवातीला संतोष देशमुख यांना गाडीच्या खाली खेचून डायरेक्ट तिकडे गाडीमध्ये, त्यांच्या गाडीमध्ये कोंबलेला आहे। मारहाणीमध्ये सुद्धा सर्वाधिक जास्त तो आणि प्रतीक घुले या दोघांनी त्या ठिकाणी जास्त ॲक्शन घेतलेली आहे। विष्णू चाटे हा आता सध्या 120B मध्ये घेतलेला आहे, परंतु त्याला जर व्हिडिओ कॉलिंग करून दाखवली असेल तर तो सुद्धा याच्यामध्ये 302 मध्ये येईल। आणि हे जे आका शरण आलेले आहेत, शरण आलेले आका हे 100% जर 120B मध्ये तर येतीलच, पण माझा अंदाज आहे हे जर काही त्यांनीही व्हिडिओ कॉल पाहिला असेल तर ते सुद्धा 302 मध्ये या ठिकाणी येऊ शकतात। वाल्मिक कराडांनी शरण येण्यापूर्वी थोडं पुढे घ्या ना, वाल्मिक कराडांनी शरण येण्यापूर्वी एक स्टेटमेंट दिलेलं आहे माध्यमांना। त्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी असं म्हटलंय की राजकीय हेतू पुरस्पर माझ्यावरती कारवाई केली जाते। राजकीय हेतू पुरस्कार हे ते आता हे जोडायचे उद्योग झाले। कशाचं राजकारण आणि कशाचं काय? आम्ही कोणी राजकारत्यांनी तुम्हाला सांगितलं होतं का इतक्या चुकीच्या पद्धतीने संतोष देशमुखला मारा म्हणून? उगाच आपलं स्वतःच्या अंगावर आल्याच्या नंतर काहीतरी बोलायचं म्हणून ते बोलतायत। माझं मत असं आहे, तुम्हाला कोणी उद्योग सांगितला होता? ही अशीच घटना ऑक्टोबर 2023ला माझ्या मतदारसंघातील पाटोदा तालुक्यामधून घडली होती। O2 कंपनी होती। O2 कंपनीचे भंडगर नावाचे अधिकारी असेच उचलून चालले होते। उचलून चालल्याच्या नंतर त्या ठिकाणी हे काय परळी पॅटर्न आमच्या पाटोद्यात आणू नका असं मी स्वतः बोललो होतो, आणि मग त्या माणसाला सोडून दिलं। नाहीतर कंपनीचा खालचा अधिकारी उचलायचा आणि त्याच्या वरच्या अधिकाऱ्याला फोन करायचा, हमने इसको उठा के लाया है, इतना इतना दो नहीं तो खत्म।